लोचनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा विठ्ठल परवा बापर कुमादेवी भरा बापर कुमादेवी भरा विठ्ठल परवा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा 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 तुहा माधव परवा तुहा माधव परवा परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जागा रे भाई नो जागा भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा भाई नो जागा जोर निजल्या नाडो
भागा आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा कैसे सोनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढिले पेना आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा आता नकारे बाई नकारे आहे गाठी ते लुटवो लोकारे आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा तुका म्हणे एकाच्या गाये गारे जाणो दिन धरा भय तुका म्हणे काचा दाये काळे दानोनी नजरा भय तुका म्हणे एकाच्या गाये गारे जाणो दिन धरा भय काचा दाये काळे दानोनी नजरा भय आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे बाई हो जागा बाई हो जागा शाही आता पांढरा जागा रे बाई हो जागा बाई हो जागा खपदार कुमाई जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा चोरणी झाल्या नाडोनी भागा चोरणी झाल्या नाडोनी भागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा नाडोली बाग आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा चोरणी झाल्या नाडोनी
हनुमान की जय होई राज भगवान की जय विठ्ठला 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 विठ्ठला. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढिले पेना. आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवो लोकारे. तुका म्हणे एकाच्या घाये, कारे जाणोनी न धरा भय. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नारति हरदेव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची. परमपदी संगम पूर्ण झाला, विसरो कसा मी गुरुपादुकाला. शबरी नाम कुलोत्पन्नम, मारुतीर्नाम यस्य पिता. माता राहिर्नाम यस्य, तन्नमामि किसनगिरिं. प्रवरा तटे निवासम, देवगड ग्रामे कर्मभूमिं. किसनगिरी बाबा प्रिय शिष्यं, तन्नमामि भास्करगिरिं. सामर्थ्याने किसनगिरीच्या, सामर्थ्याने किसनगिरीच्या. संकटे सरले आता, धन्य झालो तव गुणगाता. धन्य झालो तव गुणगाता. धन्य झालो तव गुणगाता. धन्य झालो तव गुणगाता.
मुकाटे सरले आता धन्य झालो तव गुण गाता, धन्य झालो गुण गाता, किशोरी देवा, धन्य झालो गुण गाता. रे काठी जग उद्धरण्या सगुनी अवतरले प्रवरे काठी जग उद्धरण्या सगुनी अवतरले तप बाबाचे बाहुली सारे भक्त शरण आले बाबा किसनगिरी वंदिले. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला एक विशिष्ट प्रकारची जागृती देतात, म्हणजे जागा करतात. आज जागा करत असताना तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला संत म्हणून नाही, देवाचे सावकार म्हणून नाही, परब्रह्माचे अवतार म्हणून नाही, देव अवतारी म्हणून नाही, माणूस म्हणून नाही, तर एका भावाच्या नात्यानं तुम्हाला आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करतात. भावाचं नातं जोडलं तुकाराम महाराजांनी. आता जागा रे भाईंनो जागा हा आजच्या कीर्तनाचा अभंग आहे. चोर निजल्या नाडोनी भागा. बाबा हो जागे व्हा. का? तुमच्यावर एक चोर सारखा टपून बसलेला आहे. कोण चोर आहे महाराज? तुकाराम महाराज सांगतात या मृत्यू लोकात 2 अट्टल चोर होऊन गेले. एक पंढरपूरचा आहे, धरीला पंढरीचा चोर. पण त्या चोराचं आपल्याला चिंतन आज करता येणार नाही, कारण तो चोर चांगला आहे. तो आपलं काहीच घेऊन जात नाही, उलट आपल्याला सगळं देऊन जातो. मग देव हा चोर असून त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आपल्याला माहीत आहे, परंतु तो चांगला आहे, कारण तो सगळं देऊन जातो आपल्याला. जेने हा जीव दिला दान. हा जीव हे शरीर, इंद्रिय, हात पाय डोळे कान, रोजचा श्वास देतो, रोज आपल्याला भूक देतो, भूक पचवण्याची ताकद देतो, जठराग्नी प्रदीप्त करतो, हे सगळं देणारा देव आहे. म्हणून त्या चोराचं आपल्याला चिंतन करता येणार नाही. पण मग महाराज आमच्यावर कोणता चोर टपून बसलाय? तुकाराम महाराज सांगतात तुमच्यावर यम रूपी चोर टपून बसलाय. यम, कारण हा अट्टल चोर आहे आणि याने मोठमोठ्यांच्या घरी चोरी केलेली आहे. असं घर नाही महाराष्ट्रात, भारतात, जगात की ज्या घरी या चोराने चोरी केली नाही. याचा फार मोठा वशील आहे. कुठलाच इन्कम टॅक्स अधिकारी CID त्याला सापडू शकत नाही, कारण तो फक्त त्यालाच दिसतो ज्याचं मरण जवळ आलं. बरं, ही चोरी थांबवायची म्हणली तर पैसे पाणी देऊन मॅनेज करून हा चोर थांबत नाही. त्याला ज्या दिवशी ज्या घरातून ज्या माणसाची चोरी करायची तो आपल्यालाच चोरायला आलेला असतो, त्या दिवशी तो त्याला नक्की घेऊन जातो. महाराज आमच्या घरात काय आम्हाला याच्या आधी कधी दिसला नाही चोर आलेला. सोनं चोरायला आला होता, बाकीच्या काही गोष्टी घेऊन गेला, पण हे माणूस चोरायला आलेला चोर पहिल्यांदाच पाहिला. महाराज म्हणले तू पहिल्यांदा पाहणार आहे, पण तुझ्या मागच्या सगळ्या पिढ्या बघ बाबा. आजा मेला पण जा मेला, बाप मसना नेला. कुणी आपल्याला वाटतं आपण खांद्यावर नेला, पण त्याला आधी मारल्या गेलं, तो यमाकडून मारला गेला, मग आपण स्मशानामध्ये नेलं, आणि पुढच्याही पिढ्या हळूहळू त्याच रस्त्यावर चालल्या. आजा मेला पण जा मेला, बाप मसना नेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. कशाची भीती आहे? मरणाची, चोराची भीती आहे. म्हणून तुकाराम महाराज आजच्या या अभंगामध्ये आपल्याला भावाच्या नात्यानं एका चोरापासून जागा करतात. महाराज तुमचं आणि आमचं भावाचं नातं येत नाही. भाऊ कुणाला म्हणतात? एका आईच्या पोटी आलेले 2 लेकरं, त्यांना म्हणतात डोळेसाहेब
भाऊ म्हणतात. ज्यांचं आडनाव एक आहे त्यांना भाऊ म्हणतात. ज्यांचं रक्त एक आहे त्यांना भाऊ म्हणतात. नात्यानं एखादा मावस भाऊ होऊ शकतो. पण महाराज तुमचं ना आमचं भावकीचं नातं येत नाही, मग बळच भावकीचं नातं का जोडता? तुकाराम महाराज सांगतात तुमचं हित व्हावं, भलं व्हावं याकरता भाऊ या नात्यानं मी सांगण्याकरता तुमच्या दारात आलोय. आता जागा रे भाईंनो जागा. आता म्हणजे आज आत्ता बोलत चला. थोडं टाळकरी बोलले तरी चालतील, कारण यांची माझी पहिलीच भेट आहे. मालिका होती आज आत्ता ताबडतोब. उद्या नाही, जागं व्हायचं तर आत्ता. चांगलं काम करायचं आत्ता. माळ घालायची आत्ता. पंढरपूरची वारी करायची आत्ता. पुढच्या वर्षी करू, तोपर्यंत कोण जिवंत राहतंय? कल करे सो आज, आज करे सो अब. कबीर महाराज सांगतात उद्या 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 कधीच येत नसतो. उद्यावर कुठलंच काम लोटायचं नाही. कल करे सो आज. कल 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 क्या करे, कल करे सो आज, आज करे सो अब करो. जिंदगी कोन हाथ कबीरा, जिंदगी कोनो हात. म्हणून आता हा शब्द या अभंगामध्ये वापरलाय. विठाल विठाल. आणि पुढचा येणारा जन्म परत नेवाशामध्ये या परिसरात येईल का, चांगल्या घरात येईल का, माणूस म्हणून जन्माला येऊ का हे माहीत नाही. म्हणून आता जागा व्हायचंय. पुढचा हत्ती घोडा कोकड बोकड माकड उंट ससा शेळी लांडगा काही म्हणून आपल्याला जन्म मिळू शकतो. पुढच्या चक्रावर विश्वास ठेवू नका. कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढिले पेना. दुसऱ्यांदा भावाचं नातं जोडून आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवो लोकारे. पण माणसं एकदा सांगितल्यावर ऐकत नाही. मग तुकाराम महाराजांनी भीती घातली. तुमचे आजे पंजे या चोराकडून त्यांची चोरी झाली, घात झाला. शिट्टी नाक मग ते बघून तरी तुम्ही सावध व्हा. पुढच्याला ठेस लागली की प्रवासात मागच्यानं सावध व्हायचं. या न्यायानं तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे एकाच्या घाये, घाये म्हणजे घात झाला, जखम झाली त्याला. कारे जाणो निन धरा भय. आपण रोज माणसं मेलेले पाहतो, घटना ऐकतो. व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक. कोण कुठं मेलंय, भावपूर्ण श्रद्धांजली, RIP. श्रद्धांजली देण्याची पद्धत आहे. पण आपल्याला वाटत नाही माझ्या सगट की आपणही असंच एक दिवस जाणार आहे. म्हणून त्यांचा घात झालेला बघून तुम्ही या चोरापासून सावध व्हा. विठाल विठाल. कीर्तनापूर्वी आजचं हे कीर्तन कोणत्या निमित्तानं या ठिकाणी आहे, कोणत्या अनुषंगानं आहे, आपण या ठिकाणी आज सर्वजण का जमलेलो आहोत तुम्हाला तसं माहिती आहे. पण वक्त्याचा आद्य करतो म्हणून सांगणं माझं काम आहे. आपल्या या नवले परिवारातील 1 वर्षापूर्वी निघून गेलेले कैलासवासी रावसाहेब भाऊराव पाटील नवले, जे नवले परिवाराचं पितृत्व हरपलेलं आहे. आणि त्यांच्या मागे असणारा त्यांचा परिवार, आयुष्यभर त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच करणाऱ्या त्यांच्या आधीच निघून गेल्यात 8-10 वर्षापूर्वी. बरोबर ना? म्हणजे बाबांच्या धर्मपत्नी 8 वर्षापूर्वी आधीच गेल्या. 2 वर्ष झाले का? 8 वर्ष आजारी होते असं काहीतरी माहिती मिळाली. आजारपणात गेल्या. पण प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की जाताना मी भरल्या कपाळानं जावं, म्हणजे सौभाग्यवती असताना जावं. आणि त्यानंतर बाबांनी आपला निरोप घेतलेला आहे. मागे असणारा शिल्लक परिवार, त्यांचे असणारे चुलते श्री तुकारामजी वामनराव पाटील नवले, त्यांची बंधू श्री गोकुळ भाऊराव पाटील नवले, मुलगा आहेत रामेश्वर भाऊसाहेब पाटील नवले. नावं चुकले काय पत्रिकेत सगळे? रावसाहेब पाटील नवले. त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या 3 मुली आहेत. सौभाग्यवती सीमा राजेंद्र पाटील जाधव, सौभाग्यवती सुनीता हरिभाऊ पाटील मुसमाडे आणि सौभाग्यवती गोदावरी रावसाहेब पाटील कोल्हे. आता हे रावसाहेब एका बरोबर ना, 2 पत्रिका आल्यात. ठीक आहे चला. रामभाऊनी म्हणजे बाबांचे असणारे चिरंजीव, त्यांनी मला काही दिवसापूर्वी या कीर्तनाचं आमंत्रण दिलं. आणि आमच्याच गावचे असणारे दुसरे रामभाऊ, हे 2 मित्र आहेत. म्हणून या कार्यक्रमाचं आमंत्रण माझ्याकडे या परिवाराच्या वतीनं आलेलं आहे. सुंदर परिवार आहे आपल्या नेवासा बुद्रुक गावामध्ये. अजूनही एक श्राद्ध जवळच होत आहे. माणसं कधी जातील, कधी कोणत्या गोष्टी निरोप घ्यावा लागेल सांगता येत नाही. पण 1 वर्षानं माणूस गेल्यानंतर आपण या ठिकाणी त्यांच्याकरता जमलो, ही आपली भारतीय संस्कृती आहे. विठाल विठाल. तसं श्राद्धाचा दिवस आधीच होऊन गेला, आधीच पूजा वगैरे करून घेतली.
पण नोकरदार वर्ग आहे, पाहुणे रावळे सगळे शिकलेल्या घरात आहेत, बऱ्यापैकी शैक्षणिक क्षेत्रात आहे, कोणी राजकीय क्षेत्रात आहे, प्रत्येकाला सुट्टी मिळावी म्हणून आजच्या या रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आपण हा कार्यक्रम प्रस्थापित केलेला आहे. कधी करतो यापेक्षा आपण किती श्रद्धेनं करतो याला फार महत्त्व आहे. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलः इहत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. मुलाच्या वाट्याला आलेले 3 कर्तव्य मुलांना केले पाहिजे. ज्या दिवशी आपले आईवडील मेले तो एक दिवस हुकला तर अक्षय तृतीयाचा दिवस, आणि तोही हुकला तर पितृपाठातला 15 वाडा असतो, त्याच्यामध्ये एक दिवस आपल्या पितरांना काय करावं लागतं, नैवेद्य द्यावा लागतो, जेवू घालावं लागतं, त्यांना आमंत्रण द्यावं लागतं जेवण्याकरता. पण एवढं करून फक्त तुम्ही पितरांना मुक्ती देऊ शकत नाही, तुम्हाला भजन पूजनही त्यांच्या निमित्तानं करावं लागेल. जर पत्र्यावर भात फेकून पितरांना मोक्ष मिळाला असता तर कबीर महाराज सांगतात ही भजन पूजन याला महत्त्व राहिलं नसतं. आता मग जिवंतपणे आईवडिलांना जीव लावायचा नाही असा एक वर्ग शहरामध्ये आहे. ग्रामीण भागात अजून बरं आहे, हे पांढरे कपडे घालणारे, टोप्या घालणारे, कपडाला गंध लावणारे, ग्रामीण भागातून शहराकडे राहायला जाणारे संस्कारी लोक अजून बरं आहे की बाप दादाला काही गोष्टी विचारतात, विचारून घरचे कामं होतात, आईवडिलाला मानतात. पण काही कुटुंब असे आहेत की ज्या कुटुंबातलं वडिलाचं पेन्शन बंद झालं की सकाळचे पोहे बंद होतात. एवढं प्रेम असतंय. आणि मग नंतर काय होतं, नंतर फक्त एवढंच करता येतं, गेल्यानंतर पश्चाताप करता येतो, 1x1च्या फोटोला हात जोडता येतो. आणि पितृदोष लागला तर गय्येला जाऊन पिंडदान करावं लागतं, त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली करावं लागतो, त्याच्यानंतर वर्षातून 3दा पितरांना जेवू घालावं लागतं, पत्र्यावर भात फेकावं लागतो. मग गेले कधी मुक्तीला आपल्याला माहीत नाही. बरं, पत्र्यावर भात फेकल्यानंतर आपण आपल्या पितरांना, आईला, वडिलांना पितरांच्या रूपात भोजनाकरता बोलवतो. कसा आवाज देतो, कोणाच्या रूपात बोलवतो, कावळ्याच्या रूपात. एवढे दुर्भागी होते का आपले आईवडील? पण चला, पिढी जात काही गोष्टी चालत आल्या, कराव्या लागतात, रूढी परंपरा असतात. पण फक्त पत्र्यावर भात फेकून जर मुक्ती मिळाली असती तर चांगल्या कर्माला, पंढरपूरची वारी, भजन पूजन, ग्रंथ वाचन, ज्ञानेश्वरी वाचन या गोष्टीला कधी किंमत राहिली नसती. कबीर महाराज सांगतात ना, जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो, मुठभर चावल धाबे धरके, मुठभर चावल धाबे धरके, कौवा बाप भुलैयो रामा, भजन बिना कैसे तरियो रे अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे तरियो रे. भजना पूजनाशिवाय या मृत्यू लोकात ग्रामपंचायत सदस्यापासून मोदी साहेबापर्यंत कोणाचाच उद्धार होऊ शकत नाही. त्याला जर उद्धार करायचा असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचीच कूच धरावी लागेल. आणि म्हणून बाबांच्या जाण्यानं शोकाकुल असणारा हा परिवार, या परिवारानं आजच्या या कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी केलंय. कीर्तनाला रंगदेवता आणण्याकरता सर्व टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, सुंदर आत्ता ज्यांनी चाल गायली, आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण अतुल महाराज पठारे, त्यांना सुंदर साथ केली. लासूर स्टेशनवरून आलेत आमचे माऊली मामा खेडकर, गंगागिरी बाबांचा आशीर्वाद घेऊन आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. दुसरे असणारे आपले गायनाचार्य हरिभक्तपरायण उमेश महाराज जाधव, पेटी वाजवण्याकरता असलेले तिकडूनच लासूर स्टेशनवरून आलेत आमचे गणेश भाऊ तिवाडे, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाची, पखवादाची सेवा देण्याकरता उपस्थित आपले नेवासा संस्थांचे विद्यार्थी, माझे गुरुबंधू भास्कर महाराज मुळक, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. शूटिंग करण्याकरता आपल्या देवगडचे असणारे चॅनलवाले आमचे जगदीश भाऊ, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. या मंगल कार्यालयामध्ये सुंदर आपल्याला मंगल कार्यालय असताना, पत्र्याचं असताना आपल्याला सुंदर आवाज जे उपस्थित करून देतात आमचे रामेश्वर मामा, देवगडला त्यांची नेहमी सेवा असते, प्रॉपरचे टाकळी भांचे आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. हे मंगल कार्यालय ज्यांनी या श्राद्धाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित करून दिलं, आमचे पप्पू दादा ढवले आणि संपूर्ण त्यांचे काही विश्वस्त ट्रस्टी मंडळी असतील, त्यांनाही धन्यवाद. या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेले सर्व पाहुणे मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी, या परिवाराचे जवळचे स्नेही, दूरचे स्नेही, पाहुण्यांचे पाहुणे, मेहुणे सगळ्या या ठिकाणी आज उपस्थित आहेत. येतील, येत राहतील, कोणी भेट देऊन गेलं असेल, पण नियोजित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा पार पाडायची आहे. उपस्थित सर्व गावातील भजनी मंडळी, तुळशीवाले अक्का आहेत, विनेकरी बाबा आहेत, सुरेगाव, नेवासा, बुद्रुक, बहिरवाडी, धामोरी, आता सगळ्यांचे नाव मला बायोडाटासहित माहिती तुमचे, पण सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे वडीलही माग आहेत. सर्वांना आपण म्हणतो ना, श्री गुरु सारिका आस्था पाठी
राखा. आज ते माग आहे त्याच्यामुळे मी काही बोललं तरी धकून जाईल. विठ्ठल विठ्ठल. हे सर्व माणसं रामभाऊच्या प्रेमामुळे आलेले आहेत. का गेलेल्या बापाच्या संबंधानं 1 वर्षानं श्रद्धेनं केला जाणारा विधी म्हणजे श्राद्ध आहे. आणि मुलाचं काय कर्तव्य असतं या कार्यातून ते दाखवून देत आहेत. म्हणून त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी भेट घेतली, रामभाऊची भेट घेतली, कीर्तनाचं आमंत्रण मला दिलं आणि सांगितलं की महाराज गोड आमचा परिवार आहे, 3 बहिणी आहेत, जावई आहेत, आई आजारी होते, आईचीही भरपूर सेवा झाली, वडिलांचीही सेवा झाली. आई वडिलांची कितीही सेवा केली तरी ती मुलाच्या वाट्यात कमीच पडते. कारण काळ बदलत चाललाय. जुना जो काळ होता की म्हातारे माणसं अगदी 90, 100, 110 पर्यंत टिकत होते, पण आता माणसं म्हातारे व्हायला तयार नाही. 70, 60, 50, 40च्या लोकांना अटॅक यायला लागला. मग कधी त्यांच्या मुलाने म्हातारपणी त्यांची सेवा करायची, मरताना त्यांचं डोकं मांडीवर घ्यायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, कधी म्हातारपण राहिलं नाही. त्यामुळं आहे आपण आपलं कर्म चांगलं करावं. मुलाच्या वाट्याला आलेलं कर्म रामभाऊ या ठिकाणी पार पाडत आहेत. पण माणूस म्हणून या मृत्यू लोकात आपल्याला जन्म दिला होता. देवानं एका दुःखातून काढलं होतं आणि त्या दुःखातून काढता असताना आपण देवाला शब्द दिला होता, देवा मृत्यू लोकात तू परत पाठवतोस आम्हाला, पण या दुःखातून तेवढं बाहेर काढ, मी तुझं सारखं नामस्मरण करीत राहील. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवोनी आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. देवाला दिलेला शब्द आपण विसरून गेलो आणि इथं आल्यानंतर आपण वाटेल ते कर्म करू लागलो. म्हणून मुलं बाळा आपला उद्धार करतील. म्हणजे मुलाबाळाच्या वाट्याला 3 कर्म आलेले असतात. आई किंवा बाप मेल्यानंतर किंवा घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर. आपल्याला ते माहिती आहे, पण शास्त्रामध्ये त्याला महत्त्व दिलं. काय? पहिलं मुलाच्या वाट्याला आलेलं कर्तव्य असतं विनासावकाश बाजू शवदहन. बाप गेल्यानंतर पहिलं कर्म त्याच्या वाट्याला येतं. त्याला म्हणजे हा पितृयज्ञाची. बापाला आग्नी देणं हा मुलाकरता यज्ञापेक्षा पुण्याचा कमी पुण्याचा भाग नाहीये. यज्ञ येतो. पहिलं म्हणजे शवदहन, दुसरा म्हणजे अस्थिमेलन आणि तिसरा म्हणजे रक्षा विसर्जन. विठ्ठल विठ्ठल. केला जाणारा विधी सगळा पहिल्या 10 ते 13 दिवसातला आहे. माणूस मेला की भारतीय सनातन हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे त्याला जाळलं जातं, त्याला अग्नी दिला जातो. त्या अग्नीचं नाव आहे बडाग्नी. स्मशानात नेऊन त्याला जाळल्या जातं. का स्मशानात न्यायचं? आपल्या दारात जाळायला काय अडचण आहे? पण रूढी परंपरा चालत आल्या. माणसं मेली की वेगवेगळे बारीक सूक्ष्म कर्म सांगितले जातात आणि त्या कर्मात जर चूक घडली, दोष घडला तर त्या कुळाला काय होतं? पितृदोष लागतो. मगर मामा बरेच माणसं काय करतात, बरोबर ना? माणसं घरातले माणसं गेल्यानंतर महत्वाची असती गंगेमध्ये विसर्जित करतात आणि बाकीची पोतभर राख काय करतात? घराजवळ कुठेतरी पुरतात आणि त्याच्यावर थडगं निर्माण करतात. का? आपल्या वडिलांची आपल्याला आठवण. बोलत चला थोडं, मला थोडं ऐकायला कमी, मी बहिरवाडीच आहे. का? वडिलांची आठवण नेहमी राहावी, आपल्याला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता रोज नैवेद्य जावा. म्हणून एक पिढी काय करते? वडिलाला पितृदेवता म्हणून त्यांची राख कुठेतरी वावरामध्ये कोपऱ्यात पुरतात, त्यांच्यावर ते दगडाचं थडगं करतात, त्याला नमस्कार करतात. पण त्याचे काही नियम आहेत. तिथं जर रोज 2 टाइम नैवेद्य, चहा गेला नाही, दर्शन झालं नाही, दिवा लागला नाही, तर तो गेलेला आपला बाप असू द्या किंवा आई असू द्या, त्यांची पूजा झाली नाही तर ते आपल्याला आशीर्वाद सोडा पण तळतळाट दिल्याशिवाय राहत नाही. पुत्र झाला वंशीधुराचार पुत्र झाला, वंशीधुराचार पुत्र झाला, वंशीधुराचार पुत्र झाला. कटाद्याचे करीती पितर, कटाद्याचे करीती पितर, कटाद्याचे करीती पितर, वंशीधुराचार पुत्र झाला, वंशीधुराचार पुत्र झाला.
त्याचे करीती पितर. पांडुभाऊ, पितर म्हणजे कोण? गेलेले माणसं आपले घरातले सगळे. मग आई गेली, आजी गेली, पणजी गेली, ती मातृत्रयी होते. म्हणजे 3 पितरामध्ये जमा होतात. आणि वडील गेले, आजोबा गेले, पणजोबा गेले, ते पितृत्रयी होतात. हे 3 पितर आपल्यावर कोपतात. का? त्यांचं रक्षा विसर्जन व्यवस्थित झालं नाही म्हणून. ते जर पुरलं आपण तर त्याला 2 टाईम नैवेद्य लागतो, चहा लागतो, दर्शन लागतं, दिवा लागतो. एक पिढी श्रद्धेनं करते, दुसऱ्या पिढीने जर केलं नाही, काय आपल्याला माहित नाही कोणाचे आमचा आजा कसा होता, त्या नातवाने पाहिलेला नसतो, तोही हात जोडत नाही. आणि मग त्या घराला पितृदोष लागतो. तो पितृदोष कशानेच जात नाही. पण भजन पूजन केलं तर ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ही संस्कृती आपली आहे. पहिला विधी करावा लागतो शवदहन, दुसरा अस्थिमेलन आणि तिसरा रक्षा विसर्जन. शवदहन म्हणजे थोडक्यात माणूस मेला की जाळावा लागतो. हिंदू असेल तर जाळावा लागतो, मुस्लिम असेल तर पुरावा लागतो, ख्रिश्चन असेल तर पुरावा लागतो. का जाळायचं, का पुरायचं, याची वेगवेगळे कारणं सांगितलेली आहेत. पण हिंदू आहे म्हणून आपल्याला जाळावं लागतं. जळाला की अग्नीमध्ये त्याचा देह राख होतो. काही आकाशात जातो, काही अवकाशात जातो. महत्त्वाच्या 5 अस्थी गंगेमध्ये विसर्जित होतात. खाली शिल्लक राहतं ते मातीमध्ये जातं. आणि पंचतत्वाचा देह पंचतत्वाला मिळून जातो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. माणूस मेल्यानंतर पहिला विधी केला जातो. काय करतात? त्याला आंघोळ घालतात. कुठं घालतात? अंगणात, दारात. 5 कोटीचा बंगला असल्यावर अंगणातच घालतात. काय होतं? वॉशरूम मध्ये, बाथरूम मध्ये जर आंघोळ घातली, एवढ्या कष्टाने बंगला बांधलेला असतो, मग बाथरूम मध्ये का घालत नाही, अंगणातच का घालतात? एका आजीला विचारलं होतं. म्हणलं, आजी, माणूस मेल्यानंतर अंगणात आंघोळ का घालतात, बाथरूम मध्ये का घालत नाही? आजी म्हणले, भाऊ, तिथून तर तो उठला नाही तर. आपल्याला विधी सगळे माहीत, पण त्याचे कारण आपल्याला माहिती नाही. अंगणात का घालायची? त्याच्या त्या घरामध्ये वासना देह राहू नये. माणूस मेला म्हणजे लगेच सगळे विधी संपत नाही. त्याचा आत्मा तिथे घोटळत असतो 13व्यापर्यंत. आणि मग त्याच्या वासना हळूहळू त्या घरात गुंतत राहतात. म्हणून दारात आंघोळ. अरे बाबा, हे तुझं काय राहिलं नाही मागा शिल्लक, हे सगळं आमचं आहे आता. तुला दारात आंघोळ घालतात. आंघोळ घातल्यानंतर प्रेत बांधतात. कशाच्या लाकडावर? बांबूच्या. म्हणून बांबू लावत जा. 4 बांबू तरी लावा आयुष्यात, तेवढेच आपल्याला काम येतात. बांबूवर टाकल्यानंतर खाली सरमड कचरोतात. आमचे कचरो मामा सगळा विधी कचरोतात, त्याला माहिती. हे कुठल्या ग्रंथात आलं नाही, पण हे करावंच लागतं. किती महत्वाचा विधी आहे. पण आज सांगता येणार नाही आपण का खाली वाळलेलं गवत टाकतो, का माणसाला तिथं बांधलं जातं, हात का बांधतात, पाय का बांधतात, नाकात कापूस का घालतात, तोंडामध्ये तुळशीचं पान का घालतात. मेल्यानंतर तुळशीचं पान घालतात. आयुष्यभर कोंबड्या खाल्ल्या तरी घालावंच लागतं, त्याच्याशिवाय पवित्रता मिळत नाही. आणि मेल्यानंतर त्याला बांधलं तिरडीवर की त्याच्या उजव्या बाजूला उपप्रावरणामध्ये 7 प्रकारचं धान्य बांधलं जातं. काही काही भागात नाही बांधत. उपप्रावरण म्हणजे उपर्ण. आणि 7 प्रकारचं धान्य बांधल्यानंतर भास्कर महाराज 4 खांदेकरी प्रेत उचलतात. राम नाम सत्य. शिवदहन विधी मुलाच्या वाट्याला येतो. याच्यात दोष घडला तर ते त्याला भोगावं लागतं. प्रेत उचललं की त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रेत टेकवलं जातं. त्या जागेला काय म्हणतात? विसावा म्हणतात. काही काही भागात विशीवर टेकवतात, काही ठिकाणी जागा बघून टेकवतात. विसाव्याला प्रेत टेकवल्यानंतर पुढचे 2 खांदेकरी मागे येतात आणि मागचे 2 खांदेकरी पुढे जातात. आणि तिथं जे उपरण्यात बांधलेलं धान्य आहे ते गावाच्या दिशेने टाकलं जातं. 7 प्रकारचं धान्य. का? आपण ज्या गावात राहिलो त्या गावच्या जागेचा आपल्यावर ऋणी, त्या शाळेचा आपल्यावर ऋणी, त्या गुरुजनांचा आपल्यावर ऋणी, तिथल्या पशुपक्षाचा निसर्गाचा आपल्यावर ऋणी, आणि पुढच्या येणाऱ्या पिढीचं नातू पंतू या सगळ्या घरच्यांचं आपल्यावर ऋण आहे. म्हणून धान्य फेकलं की 7 प्रकारचं धान्य त्या ऋणातून आपल्याला त्या ठिकाणी, त्याला अन्नधान्य श्राद्ध म्हणतात. शास्त्र काय सांगतं या पुस्तकामध्ये आलंय. अन्नधान्य श्राद्ध. पहिलं श्राद्ध तिथे विसाव्यावरच होतं. हे बऱ्याच दिवसांनी 1 वर्षानं केलेलं श्राद्ध आहे. मासिक श्राद्ध होतात 11. दर महिन्याला जो नैवेद्य दाखवला जातो प्रतिमेला त्याला काय म्हणतात? मासिक श्राद्ध म्हणतात. 11. धोंड्याचा महिना आला तर 12 महिने घालावे लागतात आणि मग 13व्या महिन्यामध्ये गणेश भाऊ मग श्राद्धाचं कीर्तन. पहिलं श्राद्ध 20व्यावर. 20वा झाला रामनाम सत्य करत परत प्रेत उचललं, परत एका ठिकाणी टेकवलं जातं. कुठं माहित नाही तुम्हाला? तुम्ही म्हणता तुला कशाला आणलं पैसे देऊन. जिथं जाळायचं तिथं खाली टेकवलं जातं. लगेच सरणावर ठेवत
ते काही काही भागात टेकवतात खाली. आणि मग सरण ठेवल्यानंतर जो मुलगा आहे ज्याने पाणी पाजलंय त्याला त्या प्रेताला 3 चक्र मारावं लागतात. थोडा पिटीचा आवाज दे. 3 चक्कर मारावं लागतात प्रेताला. काय घेऊन? खांद्यावर घागर घेऊन. त्या घागरीला 3 छिद्र पाडतात. पाणी हळूहळू गळत राहतं. कशाने पाडतात? दगडा नाही. तो दगड कुठून घ्यावा लागतो? 20व्यापासून. का आपणच पाहून ठेवायचा मरायच्या आधी? ते दगड कुठून घ्यायचा? चालता चालता कुठून घेता येत नाही. 20व्याला थांबलो की तिथूनच तो दगड घ्यावा लागतो. स्मशानभूमीतला दगड घ्यायला चालत नाही. 20व्यावरून दगड घ्यावा लागतो. कारण काही भागात त्याला जीव खाडा म्हणतात, काही भागात आर्यमा म्हणतात, काही वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहे. त्याने 3 छिद्र पाडायचे. मग 3 चक्रा मारायच्या. घागर फुटली की त्या घागरीचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे. हा विधी झाला. शवदहन, प्रेत जळालं. पण तिथंही काही नियम आहेत. आपल्यालाही त्या प्रेतामध्ये, त्या प्रेत यात्रेत दोष लागू शकतात. कधी? शेजारी पाजारी काय करतात. आता विधी तो आहे म्हणून तेच सांगतो, नाही तर मला थोडा गाण्याचा जास्त नाद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण थोडंसं हेही सांगितलं पाहिजे. माणूस मेल्यानंतर किती तास जाळू नये कचरू मामा? कमीत कमी 3 तास माणसाला जाळू नये. 3 तास. आणि मग नंतर पाहुणे जेवढा उशीर होईल 3 तासाच्या आधी जाळू नये. त्या 3 तासात शेजाऱ्या पाजाऱ्याने जेवण करून रडायला तर अजिबात जाऊ नये. शेजारी पाजारी बाकीचे काय म्हणतात, गेले जाऊ द्या, वयस्कर माणूस होता, दुःखाचं काय नाही, पण तिथं वेळ लागेल म्हणून थोडंसं 2 घास खाऊन जाऊ बुवा. तेवढ्या 3 तासात नख काढू नये, केस कापू नये, जेवण करू नये, त्याचा दोष लागतो. गर्भवती असेल तर अजिबात जाऊ नये, ते प्रेतयात्रेकडे जाऊ नये. आणि त्या ठिकाणी नखही काढू नये, केस कर्तन करू नये, असे वेगवेगळे विधी आहेत. माणूस जाळल्यानंतर त्या ठिकाणी कपाल मोक्ष झाला. कपाल मोक्ष म्हणजे आपली कवटी फुटली, मग त्याचा ब्रह्मरंध्रातून जीव पुढे निघाला, दशक्रियाच्या दिशेने निघाला. पहिला विधी झाला शवदहन. याच्यात जर दोष घडला, जुन्या काळात या विधीला सुद्धा ब्राह्मण मंडळ येत होते, पण मध्ये एवढी ब्राह्मण हत्या झाली की आता 5-6 गाव मिळून एक ब्राह्मण भेट होते. त्याला 17 फोन करावं लागते. देवा, नितीन देवा कुठं आले? ब्रह्महत्या एवढी झाली मागे, पण जाळायला सुद्धा ब्राह्मण येत होते. वेदाच्या श्लोकाने आपल्या हिंदू संस्कृतीत जाळल्या जात होतं. पण आता वेगवेगळे दोष घडतात, तेही दोष आले. अस्थि विसर्जन करताना कोणत्या महत्वाच्या अस्थि विसर्जित करायच्या, कुठे करायच्या, त्या कोणाच्या पायाखाली आल्या तर काय दोष लागतो. अस्थि मिलन त्या ठिकाणी गंगेमध्ये करायचं. 3रा विधी आहे रक्षा विसर्जन. घेतलेली सगळी राख एकतर कुठेतरी आपल्या जमिनीच्या कोपऱ्यावर पुरावी आणि त्याच्यावर एखादं झाड लावून द्यावं. त्याला परत दिवा नाही, नैवेद्य नाही, काही नाही. समोर थडगं करून मांडायला संस्कृती परवानगी देत, शास्त्र परवानगी देत नाही. त्याच्या पुढे किंवा गंगेमध्ये सोडून द्यायचं. पण आता गंगेमध्ये सोडणं म्हणजे गंगा दूषित करण्यासारखं. बंधारे झाले, धरणं झाले. पैठणला जाऊन बघा, रोज 800 ते 900 दावे होतात रोज. आणि 800 ते 900 दाव्याचे 400 पोते राख धरा. मग तिथल्या लोकांना त्याचा दोष लागतो का नाही? ते पाणी पितात की मेलेल्या माणसाच्या आस्थीचं पाणी पितात. म्हणून काळानुसार काही गोष्टी बदलत गेल्या पाहिजेत. जमिनीत पुरली तरी चालते, पण त्याच्यावर पूजा अर्चा काही करू नये, थडगं मांडू नये. 3 विधी झाले. त्याच्यानंतर हळूहळू 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 10वा दिवस येतो दशक्रिया. दशक्रियाच्या दिवशी एक महत्त्वाचा विधी असतो, त्याला काय म्हणतात? पिंडदान विधी. पिंडदान विधी करत असताना काकस्पर्श झाला की आपण समजून घेतो मेलेला माणूस पुढच्या गतीला, चांगल्या गतीला गेला. कावळ्याला महत्त्व आहे, कारण प्रभू रामचंद्रांनी कावळ्याला उशाप दिला होता की तुझ्या स्पर्शाशिवाय गेलेल्या मेलेल्या व्यक्तीचा आत्मा पुढचा प्रवास सुरू करणार नाही. का? कावळ्याला वासना देह दिसतो. कावळ्याला डोळे किती असतात गळीमकर? एकच. डोळे 2 असतात, पण बुबुळ एक असतं कावळ्याला. आणि जिकडं पाहायचं तो तिकडे CCTV कॅमेरा फिरत असतो कावळा. इकडचा बुबुळ त्याला इकडं आणता येतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. आणि मग त्याला एक जसं कुत्र्याला यम दिसतो. जुने लोक म्हणायचे कुत्र जर इवळायला लागलं तर जुने लोक म्हणायचे, रामभाऊ कुत्र इवळायला लागलो, कोण आहे आपल्या गावात जाण्यासारखं? हे 2-3 जण सोडून. कुत्र्याला यम दिसतो, तसं कावळ्याला मेलेल्या व्यक्तीचा आत्मा आणि त्याच्या वासना कळतात. आणि जोपर्यंत आपण त्या पिंडाजवळ जाऊन हात जोडत नाही की आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करू, आम्ही तुमची पंढरपूरची वारी चालू ठेवू, आम्ही तुमचं श्राद्ध चांगलं करू, मुलाबाळांना चांगलं शिकवू, आम्ही कधी वायली निघणार नाही, असे काहीतरी वचनपूर्ती दिली. वचन घेतल्याशिवाय कावळा त्या पिंडाला स्पर्श करत नाही. आणि मग कावळ्याने स्पर्श केला की मग माणूस पुढच्या दिशेला
गेला. आता आमचे एक महाराज ती वेगवेगळ्या प्रकारानं सांगत असतात, कावळ्याने पाय उचलल्यावर काय होतं, कावळ्याने पख आणल्यावर काय होतं. ते काही इतकं बारीक सांगितलं, तुम्ही म्हणता याला कशाला आणलं बा इथं. पण हे जे सगळे विधी होतात, मग दशेकऱ्यापर्यंत नंतर 13वा घालावा लागतो, नंतर वर्ष श्राद्धापर्यंत आपण भजन पूजन अन्नदान सगळ्या गोष्टी करतो. पण त्या कर्मामध्ये जो आपल्याकडून त्या मुलाबाळाकडून दुःखामध्ये दोष झालेला असतो, तो दोष कधी कुणाला खाऊ देत नाही. म्हणून दोष होऊ नये म्हणून, किंवा दोष जर लागलाच तर दोष निवृत्ती करता या कीर्तनाच्या भजन पूजनाचे त्या ठिकाणी नियोजन केलं जातं. कसं, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरिक. म्हणून या परिवाराने कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी केलंय. सुंदर आहे. 1 वर्ष बाबांना जाऊन झालेलं आहे. प्रत्येक जण गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत या ठिकाणी आलाय. आमचे गुरुवारी नेहमी सांगत असतात, गुरुवारी देवगडचे बाबा, गुजरे हुए कभी वापस नहीं आते. मेलेली माणसं पांडुभाऊ परत मागे येत नाही. गुजरे हुए कभी वापस नहीं आते, लेकिन हर साल उनकी याद आती. त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आजच्या दिवशी एक कीर्तन आहे. असंच एक नवीन जागृती देण्याकरता तुकाराम महाराज आपल्या दारात 450 वर्षापूर्वी आले होते. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचा अवतार कार्य तेव्हा झालं. छत्रपती शिवरायांचा आणि तुकोबरायांचा काळ जवळजवळ एकच. मोराच्या पिस्तराचा टोप घातला होता तुकाराम महाराजांनी. भजन करत करत छोट्या टाळावर चिपळ्या वाजवत 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 गात 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 आपल्या दारात आले होते. वासुदेवाला हो वासुदेवाला, दुपारच्या पहारी नाही भय म्हणते नाही, दुपारी येतच नाही वासुदेव. वासुदेव पहाटे येतो, रामाच्या पहारी, सकाळच्या पहारी. काय वासुदेव आता तो नवीन आला. कोण? ख्रिसमस. आपण कोणाच्या विरोधात नाही, पण ख्रिसमस आल्यानंतर तो वासुदेव निघून गेला. पण तो वासुदेव पहाटे यायचा आपल्या जागा करायला. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवणी भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला असेल एखागा. भजन पूजन करत करत तुकाराम महाराज आपल्या दारात आले. तुकाराम सोडोनी सार काम, भजन करी वाटेवर काटे, फिरे अनवाणी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. गोड भजन करत आपल्या दारात आले. जुने म्हातारी माणसं पहाटी उठायची, जातेवर दळण चालू असायचं. वासुदेवाने आवाज दिला, जागते रहो, जागे व्हा, सावधान आणि उठा. असं म्हणल्यानंतर म्हातारी बाहेर आली सुपात धान्य घेऊन. कोण झोपले आमच्या घरात? म्हणले सगळे झोपलेले. का? कोणीच देवळात जाताना दिसत नाही. कोणी बैलाला पाणी पाजतंय, कोणी नांगरे जोडतंय, कोणी झाडून घेतंय, कोणी सडा टाकतंय. देवपूजा करताना कोणी दिसत नाही. प्रपंच करताना जर आपण जागे असू तर ठीक आहे, पण परमार्थ करताना जागे नसो तर जाग करण्याकरता संतांना आपल्याला शहाणं करण्याकरता आपल्या दारात यावं लागलं. संत कधी आपल्याला वेळ करायला आपल्या दारात येत नाही, जागृती देण्याकरता. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा. जागे व्हा आता. आता का? आता म्हणजे जेवढं आयुष्य गेलंय तेवढं गेलं आयुष्य. बाबा तुमचं वय किती? 50. याच गावातले का पाहुणे? कोणतं गाव? हा, तांबेरे. 50 वर्ष. आता कमी करा इको व्याख्यानच्या वेळेस. तांबेरे म्हणजे बाबा जन्माला येण्याच्या आधी इंग्रज पळून गेले, बरोबर ना? 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, इंग्रज तेव्हा गेले, नंतर बाबा जन्माला आले. 50 वर्षात बाबाने वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या प्रकारचे मरण जन्म, अनेक गोष्टी पाहिल्या, जागृती पाहिली, वेगवेगळ्या ठिकाणचे परिसर पाहिले, वेगवेगळे यंत्र पाहिले एवढ्या याच्यात. पण आता हा शब्द कधी जुना झाला का? आता उद्या म्हणा किंवा कधी म्हणा, आता हा चालू वर्तमान काळवाचक असतो. मग तुकाराम महाराज सांगतात, उठा जागे वारे. आता म्हणजे काय? जेवढं आयुष्य गेलं तेवढं जाऊ द्या. नोकरी करता गेलं, मुलांच्या संगोपना करता गेलं, मुलीचं लग्न करायचं होतं, प्रपंच करायचा होता, नोकरी करायची होती, ऑफिसचा टाइम एक ठरलेला होता, जावंच लागत होतं, नाही तर बॉस
खांद्यावर बसत होता. पण आता तुम्ही म्हातारी झालात ना, आता तरी माळ घाला, परमार्थ करा, भजन पूजन करा, पंढरपूरची एखादी वारी करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, आईवडिलाची सेवा करा. आता उठा जागे वारे, आता जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगलोगी जगलोगी जागे जाग बोलती, जागता जगदेव राखा काही बाबा. जगलोगी जगलोगी जागे जाग बोलती, जगलोगी जगलोगी जागे जाग बोलती. जाग व्हा बाबाचं, तुम्ही फसता. कारण तुमच्यावर एक चोर टपून बसलाय. चोर निजल्या नाडोनी भागा. सध्याला झोपेचं नाटक करतोय तो चोर. मला तुम्हाला फसवण्यात काही मजा नाही. आता मी इथं बोलतोय कारण माझं ते काम आहे. तुमची माझी ओळख आहे का? नाही. संतांच्या शब्दात आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो का त्यांनी आपल्याला जागा केली, याच्या पलीकडे त्यांचा काही शहाणपणा नव्हता. कारण त्यांचा त्याच्यात फायदाही नाही आणि काहीच नाही. तो कोबरे म्हणतात, उपकाराविन केले हे उपाय, येणे विन काय चाडामाय. संत या मृत्यू लोकामध्ये, संत संत म्हणजे कोण? तर संत म्हणजे आजच्या काळातले संत म्हणजे शूरवीर, आजच्या काळातले संत म्हणजे शास्त्रज्ञ, आणि त्या काळातले संत म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरोबा काका, चोखोबरे, सावता महाराज, नंतर झालेले सगळे शूरवीर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, अनंतराव कानेरे, सावरकर, येसाजी, धनाजी, बाजीप्रभू देशपांडे हे कधी स्वतः करता नाही जगले. पण समाज शहाणा व्हावा, समाजाला हित मिळावं, समाजाचं चांगलं व्हावं याकरता स्वतःच्या जीवाचं बलिदान देणारे हे सगळे होऊन गेले. म्हणून समाजाला चांगलं शिकवण्याकरता, चुकीच्या रस्त्यातून चांगल्या रस्त्याला लागण्याकरता संत या मृत्यू लोकामध्ये येतात. नाही तर काही वर्ग असे आहेत की जे तुम्हाला मला फसवण्याकरता या मृत्यू लोकात आले असं आपल्याला वाटतंय. सकाळी उठले की संध्याकाळपर्यंत याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात. नवीन नवीन स्कॅम निघाले. तुम्हाला हे लोन पाहिजे का, ते लोन पाहिजे का, किती पैसे पाहिजे, मग तुम्ही आम्हाला आधी 20,000 पाठा. त्याला काय म्हणतात, रॉबरी म्हणतात, सायबर क्राईम. मोबाईलवर चोऱ्या व्हायला लागल्या. जुन्या काळात चोर यायचे, दांड्याने हाणायचे. आता हाणायची गरज नाही पडत, मोबाईलला चोरी होती. म्हणजे एका कंपनीचा मलाच फोन आलता आणि इतक्या वेळा आला. मी होतो कीर्तनात, मी वैतागलो होतो. जगदीश भाऊ एवढ्या वेळा फोन आला, कट करून सुद्धा परत एकदा आला 1 वाजता. म्हणे सर तुम्हाला लोन पाहिजे का? ती बोलण्याची भाषा. सर मी अमुक अमुक कंपनीची बोलते, तुम्हाला लोन पाहिजे का? म्हणलं हो पाहिजे. किती पाहिजे? म्हणलं 15 कोटी. ते म्हणे काय करायचं? म्हणलं रेल्वे घ्यायची. ते म्हणे एवढं लोन देत नाही. म्हणलं मग परत फोन करू नको. विठाल विठाल. तुम्हाला फसवायला माणसं दारोदार पडलेत. पावला पावलाला माणूस आहे. बाजाराचा दिवस आहे, जा बाजारात. प्रत्येक जण तुम्हाला फसवायला तयार आहे. पण शहाणं करण्याकरता संत, जागा करण्याकरता संत इथं आले. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. जाग करण्याकरता संत, हुशार करण्याकरता आहे. फसवायला अनेक माणसं आहे. त्यांना म्हणावं लागलं नसतं नका करू नाश आयुष्याचा. आपलं आयुष्य जाते आणि त्यांना दया येते. हे संत हृदय. मुलाला जर चटका बसला तर त्रास आईला आधी होतो. तसे संत हे आपले मायबाप आहेत. आणि म्हणून शहाणं करण्याकरता नाही तर माणसं बघा तुम्ही. म्हणजे झालं काय, परोपदेशन पांडित्यम असा एक न्याय जगामध्ये फिरतो. परोपदेशन पांडित्यम म्हणजे
स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय समाजाला, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. बरोबर ना? का उखळ मुसळ. आपल्याकडून काही झालं तरी चालेल, पण पुढच्याला फसवायचंच. पुढचा आपल्या समोर मेला तरी चालेल, पण त्याचा फायदा आपल्याला कसा होईल? दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, पण आपली बिडी पेटली पाहिजे. असा एक वर्ग आहे. म्हणजे झालं काय, इथं प्राथमिक शाळा आहे आपल्या गावात. मराठी शाळेमध्ये खेळता खेळता मुलाकडून कुत्रं मेलं. मुलं दगड आणत होते, विचित्रच मुलं. आणि मग ते कुत्रं मेलं, पोरं घाबरले. एक मुलगा बापाकडे गेला, बाबा आमच्याकडून कुत्रं मेलं म्हणले. अरे कशाला मारलं? आपण नेवासा बुद्रुकला राहतोय, खंडोबाची सासूरवाडी आहे, आणि आपण कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानतो. ताटातले चतकुर भाकर त्यांना टाकतो आपण, भैरवनाथाचा अवतार मानतो. अरे देव आहे, कशाला मारलंय? पाप कोणी फेडायचं? तो शेतकरी बोलला त्या मुलाला. मुलगा गप्प बसला. जाऊ द्या म्हणले, या पापातून मुक्त हो. आपण एखाद्या पंडिताकडे जाऊन काय करू, एखादी शांती घालून टाकू. गेले एका पंडिताकडे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केलेला. काका आमच्या मुलांनी कुत्रं मारलं बघा, एवढं पाप आता ये. आम्ही बुद्रुकचे म्हणले. ते म्हणले, यजमान कुत्रं मारलं? किती मोठं पाप आहे म्हणले ते. अहो घाबरून नका देऊ, तेच भोगण्याकरता इथं आलोय. एखादी विधी सांगा, एखादी शांती सांगा. ते म्हणले, विधी काढावं लागेल. सगळे ग्रंथ उचकले. कुणी मारलं? या मुलांनी मारलं. याचं वय किती? वय लिहून घेतलं. कसं मेलं? असं मेलं. सगळं लिहिलं. सांगितलं, यजमान तुम्हाला सोन्याचं कुत्रं दान करावं लागेल. सोन्याचं? अहो 1 ग्रॅमचं घेतलं तरी 13,000ला बसल ते. असं जिवंत कुत्रं जमणार नाही का? नाही म्हणले, सोन्याचंच दान करावं लागेल. पंचार्क विधी करावं लागेल, 5 यज्ञ करावं लागतील, मला दान द्यावं लागेल. सोन्याचं कुत्रं कोण घेणार गुरुजी? मीच घेतो म्हणले. घाबरला तो शेतकरी. आहो म्हणले, काका सोन्याचं कुत्रं म्हणजे माझ्या मंडळीनं अजून कधी पिवळं पाहिलं नाही. कधीच नाही. पिवळं म्हणजे सोनं. शेतकऱ्याची बायको पिवळी पाहायची झाली तर कावीळ झाल्यावरच. अवघड आहे शेतकऱ्याचे दिवस या भारतात. का शेतकऱ्याला न्याय मिळतो का या भारत देशात? कधी शेतकऱ्याला या भारत देशात कधीच न्याय मिळू शकत नाही. कारण आपला देश कृषी प्रधान आहे. मेडिकलची एवढी गोळी तयार झाली, एवढी, ती 10 रुपयाला विकायची का 50 रुपयाला विकायची, हा अधिकार आरोग्य खात्याचा आहे. मग आपण कमवलेला माल, आपण कमवलेलं पीक, या सगळ्या गोष्टी, याचा भाव काय असावा, हा अधिकार कोणाला असावा? आपल्याला असावा. तो आपल्याकडे नाही आहे, कारण देश कृषी प्रधान आहे. काका कुत्रं वगैरे नाही देऊ शकत. व आम्ही गरीब माणसं आहे, दिवसभर तोडीचं काम करून मग आमच्या मुलाबाळांना आम्ही खाऊ घालतो. आमचं घर बघा म्हणले. घराकडे गेले तर जसं तुमचा बंगला आहे, तुमच्या बंगल्यात बगीचा आहे, बगीच्यात पोहण्याचं तळं वेगळं आहे, मुलांना पोहण्याचं तळं वेगळं, कुत्र्याला पोहण्याचं तळं वेगळं, म्हाताऱ्या माणसाला पोहण्याचं तळं वेगळं. एवढे श्रीमंत नाहीत आम्ही. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. एकाच्या महालात फुलताती बागा, एकास राहण्यास धड नाही जागा. अन्नासाठी फिरतो हा नागवाची अहो गरीब आहे आम्ही. आमचे मुलं बिगर कपड्या पाण्याची फिरतात. गरीबाचं कधी खाऊ नका, म्हणजे त्या मुलाच्या सगळ्या पुढच्या पिढ्या आपल्याला त्रास देतील. काका नाही दान देऊ शकत, मग हे भोगावं लागेल म्हणले. त्या शेतकऱ्यानं मुलाच्या थोबडीत आणली, थोडंसं बाजूला घेतलं, काना कशाला मारलं कुत्रं. आणि मग एवढा सगळा विधी बघून मुलगाही घाबरला. मुलगा म्हणला, बाबा अहो ते कुत्रं मी नाही मारलो. मग आम्ही 10-15 मुलं होतो, पुढचे आणू नका आता. बस झालं. एक 4-5 ठेवा फक्त वयस्कर माणसा करता. विठाल 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 मी तर त्या 10-15 मुलांमध्ये फक्त उभा होतो. सहज आम्ही खडे मारत होतो, पण पहिला दगड तर या पंडिताच्याच पोरांनी मारला म्हणले. कोणत्या? हे म्हणतात ना सोन्याचं कुत्रं दान द्या. याच पंडिताचा सदानंद तिथे होता. मग काका घाबरले. सदानंदकडे पाहिलं. सदानंद म्हणतो, हो 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 सदानंद, का मारलं त्या श्वानास? कशाला मारलं ते कुत्र? सदानंद म्हणला, बाबा
सकाळपासून बघत होतो हे मुलं अथक प्रयत्न करून दगड मारत होते, यांचा एकही दगड चुकून त्या कुत्र्याला लागत नव्हता. मग मी पहिला दगड घेतला आणि पहिल्या दगडात कुत्र्याचं बजेट बसवलं. पहिल्या दगडात मारलं, हो म्हणले, मारलं. मग शेतकरी सहज म्हणले, काका आता आमची तर गेली म्हणली, सुटका झाली, पण तुमच्या वाट्याला काही कर्म असेल ना? आहे म्हणले, विधी काढावं लागेल. सदानंद कुत्रं कसं होतं? काळं कुट्ट कुत्रं होतं म्हणले बाबा. कसं मेलं? जागेवर मेलं एका दगडामध्ये. बरेच पानं उचकले आणि मग विधी काढला. यजमान, आजचा मुहूर्त फार चांगला आहे. कशाला? कुत्रं मारायला. असं काय विधी? काल कुत्तम पडलं चित्तम. मुलांनी मारलं उत्तम, पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम. काय दान काय करावं लागेल? दान गव्हाच्या पिठाचं कुत्रं दान करा. असं एक परोपदेशानं पांडित्य, म्हणजे स्वतःच्या वाट्याला आलं की जमत नाही. संतांनी ते स्वतःही भोगलं, त्याच्यातून बाहेर पडले आणि तुमच्या आमच्याकडे बघून त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना दिसलं की हे सगळे यमाच्या तोंडात चाललेत, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, पडल्याचे मुळे का, पडल्याचे मुळे का, पडल्याचे मुळे का. अरे बाबा हो, तो काळ आहे. दोघांना काळ म्हणतात, यमालाही काळ म्हणतात आणि चालू असलेली ही वेळ निसर्ग यालाही काळ म्हणतात. काळ कधी कोणाला सुटका देत? काळाने जर सुटका दिली असती तर कर्णाचं चाक युद्ध चालू असताना जमिनीमध्ये खचलं नसतं. काळाने सुटका दिली असती तर देवाचा सख्खा भाचा, ज्या भाच्याची काळजी देव घेत होता, तो देवाच्या मांडीवर मेला नसता. काळाने जर सुटका दिली असती, यमाने जर सुटका दिली असती तर राजा दशरथ 4 मुलं जवळ नसताना मरण पावला नसता. काळ कुणालाच सुटका देत नाही. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, जिवंत देह जाणार सकाळ, जिवंत देह जाणार सकाळ, जिवंत देह जाणार सकाळ, जिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान. गोड प्रमाण. आयुष्य खातो काळ सावधान. काळ म्हणजे यम आणि काळ म्हणजे वेळ. आपलं जे आयुष्य गेलंय ते कुठं गेलंय? आता समजा माझं 30 वर्ष वय आहे, 30 वर्षाचा मी झालो, मग आनंद व्यक्त करायला पाहिजे का दुःख व्यक्त करायला पाहिजे? बोला. समजा तुमचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे किती आहे? किती आहे? मला घरी सांगत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो. 1,500. तो जर 3,000 झाला तर तुम्हाला आनंद आहे का दुःख आहे? आनंद आहे. मग आपलं जे 30 वर्ष आयुष्य गेलं, मला सांगा, आता मी 30 वर्षाचा झालो, याचा माझ्या वडिलांना आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे. का? मी 60 वर्ष जागणार होतो, 30 वर्ष संपले बा, जाऊन द्या, 30च वर्ष राहिली. अहो गेलेला ज्ञानोबराय म्हणतात उलट या मृत्यू लोकात. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. उलट मृत्यू लोकात. ये मृत्यू लोकीचे उफराटे. मुलगा 1 वर्ष झाला की आपण वाढदिवस साजरा करतो. का? मुलगा जन्माला आला, मोठा झाला, मोठा झाला. अरे मोठा नाही झाला, त्याचं आयुष्य 1 वर्ष काळाच्या जबड्यात गेलं. आयुष्य खातो काळ सावधान. सावध राहा बाबा हो. आणि म्हणून संत आपल्या मृत्यू लोकात या ठिकाणी आपल्या दारात आले आणि तुम्हाला आम्हाला या काळरूपी चोरापासून, जो आपल्यावर सारखं लक्ष देऊन आहे, फक्त झोपेचं नाटक घेऊन आपल्या दारात आपल्याला मारायला बसलाय. कधी याची गाडी रस्त्यावर घसरते, कधी हा विजेच्या पोलजवळ जातो, कधी पाण्याजवळ जातो, कधी याचा मृत्यू येतो आणि कधी मी याला घेऊन देवाच्या दारात पोहोचवतो. याच्याकरता तो सारखा टपून बसलाय. तुकाराम महाराज सांगतात, या चोरापासून आता सावध व्हा. महाराज अभंगाच्या पहिल्या आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता
चोर निजल्या नाडोनी बागा आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा आता जागा रे बाई नो जागा 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 रे बाई नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा ओ बाई नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा नाडोनी बागा पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार कुमारी बार कुमारी एवढं चिंतन चालू आहे मरणावर की आपल्यावर काळ टपून बसलाय भजन पूजन करा पण आम्हाला उक्त दिल्यासारखं आम्हीच म्हणतोय एवढी आता भीती घातली एवढी तरी तुम्ही भजन म्हणले नाही धन्यवाद भाऊ तुम्हाला माणसाचा तरी आवाज येत होता महिलांचा तर आवाजच नाही आला घरात जास्त आवाज असतो महिलांचा पण माणसं आपले स्वरात नाही पण जोरात म्हणत होते अवघड आहे तुम्हाला ट्रायल बघायचं का माणसाचा आवाज मोठाच असतो 1 मिनिट आपण भजन करू म्हणजे तुम्हालाही थोडंसं पुण्य तुमच्या पदरात पडेल आधी महिला मंडळी म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम सगळेच भजन म्हणत होते तुकोबराय म्हणतात आता जागा रे भाईंनो जागा का तो काळ यम बसला दारात येऊन तुम्हाला मारण्याकरता 1 वर्षापूर्वी तुमच्या वडिलांनी नेलं 12 वर्षापूर्वी तुमच्या आईला नेलं 50 वर्षापूर्वी आजोबाला नेलं पंजोबा खापर पंजोबा अशा कितीतरी पिढ्या या चोराच्या तावडीत गेल्या म्हणून याच्या जवळ सावध व्हा कारण तो एवढा टपून बसला आपल्यावर तो सुट्टी पाहत नाही रविवार पाहत नाही सेकंड सॅटर्डे नाही बकरी ईद नाही महात्मा गांधी जयंती नाही महाराष्ट्र सुट्टीच पाहत नाही तो यमाला मारायला कधी परवानगी असते फक्त कीर्तन भजन पूजन सोडलं तर 99.99% कीर्तनात माणसं मरत नाही का कारण इथं यायला त्यांना परवानगी नाही पण एखादा अति महाभक्त असेल किंवा अति खालचा भक्त असेल तर त्या दोघांना न्यायला यमाला नियम तोडावा लागतो पण इतका आपल्यावर लक्ष देऊन येतो आज समाजात प्रत्येक व्यक्तीचं आपल्यावर लक्ष आहे पण स्वतःचा फायदा आहे तेवढाच मित्राचा मित्रावर लक्ष आहे नेत्याचं कार्यकर्त्यावर लक्ष आहे कार्यकर्त्याचं समाजाच्या मतदानावर लक्ष आहे का एक 5 वर्षापुरतं ती एक साखळी असते आमचं लक्ष भाऊ लक्ष असू द्या हो भाऊ बोलले देव बोलले पण 5 वर्ष गेले की नंतर कोणी लक्ष देत नाही आईचं मुलीवर लक्ष आहे आईला वाटतं मुलगी वाईट वळणाला जाऊ नये चांगलं शिक्षण घ्यावं चांगले संस्कार मिळावे याकरता आई डोळ्यात तेल घालून मुलीवर लक्ष ठेवते आणि ठेवलंच पाहिजे असा काळ आहे आजचा मुलीवर लक्ष ठेवलं नाही मुलीवरही ठेवा आणि मुलगी जिथं जिथं जाते अशाही परिसरात लक्ष ठेवा की आपली मुलगी कोणाच्या मांडीवर बसते आपली मुलगी कोणाच्या बसमध्ये शाळेत जाते बसचा ड्रायव्हर काय करतो त्याचा स्वभाव काय त्याची जात काय त्याचं कर्म काय त्याचा भूतकाळ काय शाळेत शिक्षक लोक कसे आहेत हा सगळा अभ्यास तुम्हाला भविष्यामध्ये करावा लागेल नाही तर मालेगावला 2.5-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो पुढेही असंच होत राहील लक्ष देण्याची वेळ आहे बाप लक्ष देतो मुलावर मुलगा व्यसनाकडे जाऊ नये वाईट वळणाला जाऊ नये भजनापूजनात जावा मुलगा संध्याकाळी 11-12ला घरी येतो मग असा कोणता अभ्यास करतो बा कुठल्या ढाब्यावर बसतो बाप मुलावर लक्ष देऊ नये बाप सोडा बायको सुद्धा नवऱ्यावर लक्ष देऊन आहेच चुकीच्या वळणाला जाऊ नये पण त्या लक्ष देण्यात कधी संशय नसावा
सद्गुरू किसंगिरी बाबा नेहमी म्हणायचे, पती पत्नीतलं प्रेम प्रपंच चांगलं करतं. प्रपंचरूपी गाडीला 2 चाक आहेत, एक म्हणजे पत्नी आणि एक म्हणजे पती आहेत. दोन्ही चाक बरोबर चालले तर प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चालतो. पण त्यामध्ये स्त्रीनं कसं असावं आणि पुरुषानं कसं असावं, सद्गुरू किसंगिरी बाबा सांगायचे, ज्याला चांगला प्रपंच करायचा आहे त्याने काय करायचं, रामा परी सदा असावे संसारी, एक पत्नी व्रत धारण करून या. प्रत्येकाला वाटतं मला सीतेसारखी मालकीन मिळावी, पत्नी मिळावी, पण राम व्हायला आज समाजात कोणी तयार नाही. प्रत्येकाला रावण अंगात येतोय आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं मला आज्ञाधारक पती मिळावा, माझा ऐकणारा मिळावा, माझ्या सुखात सुख दुःखात दुःख मानणारा मिळावा, पण सीता व्हायला आज कोणी तयार नाही. असं प्रपंचात कधी संशय नसावा, संदेह नसावा. तर मालकानं 10 दिवस काम करून घरात यायचं आणि दारात आल्या आल्या स्वागत जर संशयानं होत असेल, संदेहानं होत असेल, तर त्या घरात कोट्यवधी रुपये रोज येऊ द्या, घरात माणसं हसत नाही, त्यांना मित्रात जाऊन हसावं लागतं. घरात माणसं वेळ घालवत नाही, त्यांना बाहेर जास्त आवडतं. का? घरात संशय, स्वेच्छाचारी वागून जमत नाही. मी म्हणाल ते खरं, तुमचे आईबाप घराच्या बाहेर काढा. तुकाराम महाराज सांगतात ना, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळं निघून चांगला संसार करू. हे कधी होतं? मुलाच्या डोक्यावर तांदूळ पडल्यावर. बोला, इथं एक घटना दाखवा मला इथं बसलेली, की जो मुलगा लग्न करायच्या आधी आईबापातून वायली निघला. परत वाक्य ऐका, ऐकून नसताना आलं तुम्हाला. जो मुलगा लग्न करायच्या आधी आईबापातून वायली निघला, अशी एक घटना दाखवा. आजचं कीर्तन फुकट नाही जमत. एक विचार ठेवा, संदेह नको, संशय नको. माता पित्याप्रमाणे सांभाळला पाहिजे सासू सासऱ्याला. ज्यावेळेस आपली सून, आपला मुलगा आपली सेवा करेल, आपली मुलगी सेवा करेल, यात नवल काय. ज्यावेळेस आपली सून आपली म्हातारपणात सेवा करेल आणि आपल्या वाट्याला आलेला हरिपाठ जर ती वाचत असेल, तर त्या व्यक्तीला स्वर्गाला जाण्याकरता कुठलं श्राद्ध घालायची गरज नाही. विठाल विठाल. पण संशय नसावा. संशय फार वाईट. माऊली सांगतात, संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर. किती किती लक्ष. एक माता माऊली दिवाळीला माहेरला गेली बरं का. मामी आमच्या मामी त्या, एक माता माऊली दिवाळीला माहेरला गेली. जाते ना जाते लगे मालकाला फोन केला, कुठे आहे तुम्ही? अगं तू गेली, तुला सोडून घरीच आलोय, हॉलमध्ये बसलोय. हॉलमध्ये टीव्हीचा आवाज काय येत नाही? म्हणजे टीव्ही बंद आहे. मग पंख्याचा आवाज काय येत नाही? पंखा नीट करून घेतला. एवढं सगळं मला वाटत नाही तुम्ही घरी आहे. अगं मी घरीच आहे, कसं पटवून देऊ? जा म्हणले किचनमध्ये मिक्सर चालू करा. आपल्या मिक्सरचा आवाज मला ओळखतो. यांच्याकरता आपण जगतो, यांच्याकरता मरतो, आणि आपल्याला वाटतं आपण गेल्यावर हे उपाशी राहतील. जमत नाही, कोणीच उपाशी राहत नाही. 2 महाराज गेले काल, जग चालू आहे. त्यांचा परिवार 10 दिवस, 15 दिवस, 13 दिवस, महिना, 1 वर्षभर रडेल. त्याच्यानंतर काही नाही होत. हे गाडा चलता रहेगा. मिक्सर चालू करा. त्यांनी तिथं किचनमध्ये गेला आणि खुर्र मिक्सर वाजलं. हो म्हणले तुम्ही घरीच आहे. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी 5ला फोन केला, कुठे? हरिपाठाला जायचं म्हणले. हरिपाठाला जायचं का पाठाला जायचं पोहायला? अगं घरीची पण मी आता, मला पटत नाही म्हणले. जा मिक्सर चालू करा. खुर्र. किती संशय. पण त्या माता माऊलीला पटलं. रोज रोज मिक्सर चालू करायला लावणं चांगलं. तिनं परत फोनच नाही केला. तिला विश्वास पटला. पण हा गेला वैतागून. याला वाटलं उद्या परत फोन येईल. तिनं फोनच नाही केला. 9 दिवसानं डायरेक्टच घरी आली. मुलं बाळा बाहेर खेळत होते. अरे कुठे गेले तुमचे पप्पा, कुठे गेले दादा? म्हणले आई माहीत नाही. म्हणले दादा कुठं रोज जातात, सकाळी 10ला जातात, संध्याकाळी येतात 5ला. पण काय माहित त्यांना काय झालं, मिक्सर बरोबर घेऊनच फिरतात. आणि अशा कुटुंबात तुम्ही सुख शोधता? नाही जमत. हे आपल्यावर लक्ष ठेवणे, पण ज्याच्या त्याच्या हिता करता. पण संतांचं आपल्यावर लक्ष आहे, आपलं हित व्हावं, आणि काळाचं आपल्यावर लक्ष आहे. आपण कधी काळाच्या जबड्यात जातो. म्हणून आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा, आता जागा
आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा या नवले परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेले आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार जे हरी आमदार आमचे सर्व वारकऱ्यांचे स्नेही हरिभक्त परायण बाळासाहेब मुरकुटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांना पुढे जर गडबड असेल तर आपण सुट्टी देऊ शकतो, नाही तर तसंही आपण 10 मिनिटात थांबणारच आहे. विठाल विठाल आता जागा बाबा हो का भावाच्या नात्यानं सांगतो म्हणून जागा, कारण भाऊ कधी दुसऱ्या भावाला खोटं सांगू शकत नाही. एका आईच्या पोटातून जन्माला आलेले असतात, एका नाळेपासून त्यांचा जन्म झालेला असतो. म्हणून ज्या वेळेस संकट येतील त्यावेळेस गाव येणार नाही तुमच्या संकटात, पण भाव आल्याशिवाय राहणार नाही. या भावाच्या नात्यानं आता जागा रे भाईंनो जागा. कधी कधी संतांना भाऊ होऊन सांगितलं, कधी कधी संतांनी आई होऊन सांगितलं, कधी संतांनी बाप होऊन आपल्याला सांगितलंय, तर कधी मुलगा होऊन सांगितलंय. करा रे बापांनो साधन हरीचे. कधी कधी मुलगा होऊन आईला शिकवलंय, कधी कधी मुलगा होऊन बापाला शिकवलंय. या भारतीय संस्कृतीमध्ये असाही एक काळ, असाही एक युग येऊन गेलं की ज्या युगात बापाकडून ज्यावेळेस मुलांना आणि पत्नीला न्याय मिळाला नाही त्यावेळेस हक्क मागण्याकरता मुलं वाजवायचे ढोल, ज्याला आपण डुमक म्हणतो, वाजंत्रीचे ढोल गळ्यात घालून बापाकडे स्वतःच्या आईचा हक्क मागण्याकरता गेले होते. रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी ज्यावेळेस सीतामातेला गर्भवती असताना वनवासात काढून दिलं धोब्याच्या एका आक्षेपार्थ वाक्यावरून, त्यावेळेस आईसाहेब गर्भवती होत्या. कोण? सीतामाता. आणि जंगलामध्ये सांभाळ केला. एका साधून तिथं राहिल्या, फळं कंदमुळं खायचे, जीवन काढायचं. 2 मुलं झाले, लव आणि कुश. हळूहळू आईच्या व्यथा रामायणाच्या कथा जाणून घेतल्यानं आईनं पहिलं त्यांना ढोल वाजवायचं शिकवलं, डफडं वाजवायचं शिकवलं. का? हेच डफडं वाजत अयोध्येत जायचं, तुमच्या बापाकडं माझ्या पतीकडं माझं काय चुकलं होतं हा अधिकार मागण्याकरता त्या ठिकाणी जायचे. काय सुंदर मुलं होते ते, गोड. जुन्या काळात रामानंद सागर यांचं रामायण टीव्हीवर लागायचंय. सुरुवातीलाच गोड भजन सुरुवात करायचे. ते गळ्यामध्ये डफडे घातले आणि अयोध्या नगरीच्या दारावर आले भजन करत करत. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की. मंगल भवन मंगलहारी, द्रवउषु दशरथ अजीर बिहारी. भजन करत करत एवढं सुंदर रामायण त्या नगरीत कुणीच ऐकलं नव्हतं. हनुमंतरायकडून सुद्धा एवढं गोड रामायण सांगितलं गेलं नाही. हे मुलं सुंदर गात होते. कोण आहात तुम्ही, कुठले आहात तुम्ही, हे सगळं सांगत असताना आमच्या राजाचं रामायण गाता. त्या मुलांनी सांगितलं हा तुमच्याकरता राजा असेल, पण आमच्या अंतकरणात बघा हे आमचे कोण आहेत. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे लोकांनी विचारलं, बाळांनो कुठून आलात तुम्ही, काय गोड रामायण गाताय, पण कुणा करता आला, तुमच्या डोळ्यात पाणी का? आमच्या राजाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी का येतंय? कोण आहात तुम्ही आणि कोणाच्या पोटी जन्माला आलात? हे सगळं सांगत असताना मुलं बापाकडे हक्क मागताना सांगतात आजची वेळ येते. आज समाजात अनेक बापांना कळत नाही की मुलावर काय संस्कार करावे. मुलगा 22 वर्षाचा झाला तरी बाप जर दारू पित असेल तर कधी कधी मुलाला हात जोडावे लागतात. दादा पिऊ नका दारू, ही कष्टानं उभं केलेलं सगळं उधळून जाईल. दिदी लग्नाला आली, ताई लग्नाला आली, कशी स्वायरीक जमायची? मुलगा होऊन संतांनी कधी कधी जागा केलंय बापाला. तसं लवकुशाने सुद्धा सांगितलं आम्ही कुठून आलोत, कशा करता आलोत. हम कथा सुनाते
गोड भजन गात गात कुठून आलात? सुंदर रामायण गाताय. वनातून जंगलातून आलोय म्हणले. हम वन के वासी नगर जगाने आए, माता को उसका हो सीता को उसका खोया सम्मान दिलाने आए. राम प्रिया वो जनक नंदिनी रघुकुल की महारानी, तुम्हारे अपवादों के कारण छोड़ गई रजधानी. उस दुखिया को आंसू लेकर ओ उस दुखिया के आंसू लेकर लोग जगाने आए. हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए. यावेळेस या संस्कृतीत बाप चुकला गेला त्यावेळेस संत लवकुशाच्या रूपानं जागे झाले आणि समाजाला जाग करण्याकरता बापाकडे न्याय मागायला गेले. आज तुकाराम महाराज भावाच्या नात्यानं आपल्या दारात आले म्हणून काय झालं? पण महाराज तुम्हाला माहिती का भावकी कशी आहे? भावकी लय बेकार असते महाराज. भावकी जगूही देत नाही आणि भावकी मरूही देत नाही. एवढी बेकार भावकीन तुम्ही बळच आमच्या बरोबर भावकीचं नातं कशाला जोडता? आता जागा रे भाईंनो जागा. भावकी लय बेकार महाराज. शांतीब्रह्म नाथबाबांना भावकीनं मेल्यावर नावं ठेवले. नाथबाबा परत जिवंत झाले का? तुमची परीक्षा पाहत होतो. नंतर जलसमाधी घेतली. तुमच्या खांद्यावर मला जायचं नाही. 4 भावकीचे लोक समाधी घेण्याच्या आधी नीट बोलत नाही. ही भावकी म्हणजे जुना काळ. एक पाटील निघाले आपल्या मुलाचं लग्न जमवण्याकरता. पाटलांचं वजन होतं जुन्या काळात. लोक बळच मुली देत होते. रामभाऊ आमची मुलगी पदरात घ्यावं. रामभाऊ हे परमनंट नाव आहे बरं का. मुलगी पदरात घ्या आमची. पण काळ बदलला. काळाने पलटी खाल्ली. ज्या काळात 1600चा नोकिया फोनला एवढं महत्त्व होतं. पहिल्यांदा फोन निघाला 1600चा. ते सापाचा गेम होता. बेंडकी गिळली की साप मोठा व्हायचा. ज्याने पहिल्यांदा फोन घेतला त्याने कधीच खिशात ठेवला नाही. डोळी टाकून गळ्यात. एवढे फोन निघाले. भिकाऱ्याकडे फोन आहे, चोराकडे फोन आहे. मी 3 नंबर कटात आहे, तू कुठे आहे? तर म्हणलं मी सोयाबीनच्या बांधणी. काळाने पलटी खाली. काळानुसार या गोष्टी बदलत राहणार आहे. तसं त्याही काळात बळच म्हणावं लागत होतं मुलगी पदरात घ्या, मुलगी पदरात घ्या. आता काळ बदलला. आता म्हणावं लागतं आमचा दगडू पदरात घ्या. दगडू 30, 25चा असावा, 28चा असावा, 42चा दगडू. पण पाटील गेले आपल्या मुलाचं लग्न जमवण्याकरता. गाडी वैलात गेली. बाबा जुन्या काळात कशात जायचे? यात्रेला. बहिरवाड्याची यात्रा आज योगायोगानं 4था रविवार आहे. जुनी मंडळी यायची गाडी बैलात. तुमच्या लग्नाच्या वेळेस गाडी बैल होती का? खिलरी बैल होते का? हात केले होते. आठवणी होत्या. पाटील निघाले. पाटलाच्या गाडी खाली कुत्रं आलं. भावकी कशी बघा. तुकाराम महाराज भावकीचं नातं का जोडतात? कुत्रं गाडी खाली गेलं. तिथं गेल्यानंतर पाहुण्याचा पाहुणाचार झाला. पण पाटलाचं कुत्रं म्हणून कुत्र्यालाही गण लावला. कुत्र्याचा पाहुणाचार. कुत्र्याचे पाय धुतले. कुत्रं म्हणलं गाव चांगलं दिसतंय. यांची भावकी जरा चांगली पण आपली सुद्धा या गावातली भावकी पाहून येऊ म्हणून साहेब कुत्रं गावात गेलं. फिरणारं होतं पण त्याचा पाहुणाचार झाला. तो गावात गेला. संध्याकाळ झाली. कुत्रा आला नाही. पाटील निघाले. मुलगी पसंत आहे पण आमचं कुत्रं हरवलं बा. तेवढं कुत्रं आणून घाला तर तुमची मुलगी पदरात घेतो. पदरात घेतो. बरं ठीक आहे म्हणले. संध्याकाळ झाली. 8 वाजता पाटील घरी पोहोचले. पळत पळत आलं कुत्रं. ते सकाळी हरवलं होतं. रक्तबंबाळ झालेलं कुत्रं पाहिलं. तोंडातून, डोळ्यातून, नाकातून रक्त गळतंय. कान तुटलेलं आहे. बळबळ 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 रक्त गळतंय आणि डोळ्यात पाणी आहे कुत्र्याच्या. त्यावेळेस पाटलांनी विचारलं कुठं गेला होता सकाळपासून आणि हे हाल कुणी केले तुझे? कुत्र्याला वाचा फुटली. कुत्र्यानं सांगितलं मालक जसं तुम्ही तुमच्या सोयऱ्या धायऱ्याकडे गेले, तुमच्या रक्ताच्या भावकीकडे गेले, तसं मीही माझ्या भावकीकडे गावात चक्कर मारायला गेलो. हे सगळे हाल माझे भावकीनं केले. अशी भावकी आहे. मग तुकाराम महाराज आपल्याला भाऊ का म्हणतात? कुणालाही भाऊ म्हणता येत नाही. मी आज कॅमेरावाल्याला भाऊ म्हणलो मान्य आहे तुम्हाला? तर अर्धी प्रॉपर्टी मला द्यावी लागते. मग महाराज काय येतो तुमचा?
काही येतो नाही, फक्त जागवा. भावकी कुणाला म्हणतात? जी एका आईच्या पोटी आले त्यांना. महाराज कोण आहे तुमचा बाप, कोण आहे तुमची आई? तुकाराम महाराज सांगतात तुमचा काय आणि माझा काय एकच आहे. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. पुंडलिक आहे बंधू, हे सगळं आपला परिवार आहे. या नात्यानं साने गुरुजींच्या म्हणीप्रमाणे खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणून आता जागा रे भाईंनो, जागा. का? तुमच्यावर चोर टपून बसलाय, त्याच्यापासून थोडस सावध व्हा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. आता जागा रे भाईंनो, जागा. चोर निजल्या नाडोनी भागा. याही परिवारात एक वडील आपल्याला सोडून गेले आहेत, त्यांचा मागे शिल्लक असणारा संपूर्ण परिवार. पण मुलाच्या वाट्याला आले कर्तव्य राम भाऊनी आवर्जून या ठिकाणी कीर्तन, भजन, पूजन, अन्नदान या सर्व गोष्टींनी या ठिकाणी पार पाडलेलं आहे. मला वाटतं यांनी पंढरपूरची वारी नाही केली तरी चालेल आता, पण पितरांचे आशीर्वाद एकदा त्यांच्या पदरात पडली केली तर चांगलंच आहे. पण कधीतरी आपल्या वयस्कर बापाच्या पायाजवळ बसा की ज्यांनी आपल्याकरता आयुष्यभर कष्ट केलेत. कधीतरी म्हाताऱ्या माणसाच्या पायाजवळ बसा की ज्यांना बोलता येत नाही, त्यांना व्यवस्थित खाता येत नाही, त्यांना आपल्याकडून काही नको. पण नातवानं मुलांना 2 शब्द उतारत्या वयात माझ्याबरोबर बोलावं. बाबा भरपूर कमवलं तुम्ही आमच्याकरता, आम्हाला स्लॅबच्या घरात नाही नेलं, पण आमच्या हातात हरिपाठ दिला, आमच्या गळ्यात टाळ दिला, हे आमचं भाग्य आहे. म्हणा त्यांच्या पायाजवळ बसून त्यांनाच म्हणा आम्हाला पंढरपूरला जाण्याचं भाग्य नाही. पण आज रामभाऊनी म्हणायचं काय? बाबा तुम्ही मला किती मोठं केलं, किती श्रीमंत केलं माहीत नाही, पण तुम्ही मला भजना पूजनाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून या दिशेला काढलं. माझं भाग्य आहे की मी तुमच्या पायाजवळ बसतोय. एवढंच म्हणायचं वडिलांना. तीर्थ पायाशी सारे ओ बाबा तुमच्या, तीर्थ पायाशी सारे ओ बाबा तुमच्या. का करू पंढरी, का करू द्वारका, बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा. होती आई तुमच्या आधी गेली. त्रास देणार नाही गाई तुला. पण आता रामभाऊनी कुणाला म्हणायचं? आई गेली आता, पण ज्यांची ज्यांची आहे त्यांनी कधीतरी म्हणा त्रास देणार नाही गाई तुला, त्रास देणार नाही गाई तुला. मार तू बोल तू, मार तू बोल तू, मी तुझा लाडका, आई चेहरा तुझा रखुमाई सारिखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. बाप असता उभा हा देवासारखा, बाप असता जवळ हा देवासारखा. बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा, बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा. या परिवारानं 3 बहिणी म्हणजे बाबांच्या 3 मुली किती जीव लावलं हे प्रत्येकाच्या डोळ्यात दिसते, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे.
यापेक्षा वेगळी श्रद्धांजली आपण देऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली या परिवारानं आपल्या पित्याला दिलेली आहेत. म्हणून तुकाराम महाराज गोड या अभंगामध्ये आपल्याला जागं व्हायला सांगतात. कुठे? आई वडिलाच्या सेवेत जागं व्हा, साधू संतांच्या सेवेत, पंढरपूरची वारी, देशसेवा, धर्मसेवा, समाज कल्याण, कुठल्याही क्षेत्रात निष्काम भावनेनं जर सेवा करत असाल तर स्वर्गाला जाण्याकरता कुठलं श्राद्ध घालण्याची गरज नाही. ही जागृती तुकोबारे म्हणतात पुढच्या आयुष्यात नाही, पुढच्या जन्मात नाही. कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढले पेना, आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटव लोकारे. सरते शेवटी शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की पुढच्याला ठेस लागली की मागच्यानं सावध व्हायचं. तुका मारे टॉवेल घाल.